माझा डेली ब्लॉगिंगचा दिवस 20वा आणि आजचा मी ब्लॉग चालू करतोय. आणि काल मी बोललो होतो की आज काहीतरी नवीन म्हणजे टॅगलाईन वगैरे काहीतरी असं सुचवायचं. अजून काही सुचलेलं नाही आणि बघील आज दिवस काहीतरी सुचेल आणि सर्च वगैरे करेल काहीतरी. तर बघू चला आजचा ब्लॉग चालू करूया. गुड मॉर्निंग. कुठे गेले काय माहिती. मला बोलली हे बघा इकडे आहे काय बाबा बाद झाले रे किती रोज 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 हे हाय गाइस फोन व्हिडिओ बनवणार आहे आज. फोन भेटला म्हणून काय पण करशील. आता कसं केलं दाखव. रेक्सा हा बघा सस्तावाला रेक्सा. हाय गाइस मी व्हिडिओ बनवणार आहे बघा आणि लाईक करा. हां फॉलो करा. स्टार्ट मग सस्ता सक्सा रेक्सा. स्टार्ट मग आई दुसरा आक्या बनसोडे आहे दुसरा व्हिडिओ त्यानंतर त्याला सांग ना व्हिडिओ त्याला पण घ्यायचं काढ ना मला हवंय माझ्यासाठी. बनणार आहे आज हम दोन काहीतरी हेल्प आले होते मध्ये काय करून काय देतोयस. बोला बोला स्लो मोशन मध्ये व्हिडिओ मध्ये हे लास्ट एकदम मोर मध्ये जाऊन ना रे टाइम लॅप्स त्यांनी ओपन केलं होतं सगळं. फोटो काढायचा मला तू व्हिडिओ तर काढ. व्हिडिओ काढतो ना पहिले एडिटिंग करून दे पहिले. देणार मी माझी देणार बोललो उद्या काढणार देणार बोललो की नाही देत तुम्हाला माहिती आहे. देणार बोललो की देणार बोललो स्लो मोशनचं कुठे ते शकतो आणि पाठी पण परत फोटो काढताना ब्लर करतात ना पाठच्या बॅक साईडच्या. हां ते ह्याच्यामध्ये हे पोर्ट्रेटवाला आहे ना त्याच्यामध्ये. फोटोमध्ये जाऊन फोटो पाठचा ब्लर करायचा असेल तर हां ते होणार तुमच्या. आता ह्याच्या इथे करा त्याच्यावरती टॅप केलं ना ह्याच्यावरती हे मागचं सगळं ब्लर होणार. असं टॅप करायचं का फोटो काढताना. हां फेसवरती टॅप करायचा फक्त त्यामुळे पाठचं ब्लर फोटोमध्ये आहे का. आणि स्लो मोशन कुठे आहे. स्लो मोशन नाही भेटत. स्वतःची गाडी घेतल्यावर काढ ओमक्या. ह्याला नको देऊ ह्याला नको देऊ. हा काहीतरी फालतूगिरी करणार बाई. ते काका गेली त्यांना काय भेटत नव्हतं. त्यांना स्लोमो पाहिजे होता व्हिडिओमध्ये त्यांच्या पण त्यांचा खूप ओल्ड मॉडेल होता म्हणून नाही भेटला त्याच्यामध्ये. हा व्हिडिओ एडिट करतो काही टाइमपास नाही तर काय हत्तीवर बस. पोराची मी एवढ्यात पळून गेलो असतो बाई. हे का डेअरिंग देखो डेअरिंग. आवा दोन दोन सिक्युरिटी गार्ड घेऊन सुटते. सिक्युरिटी गार्ड बघा बाई. सुटलो कामावरून ऑफिसमधून. मित्रांनो ऑफिसमधून आलो घरी आणि घरी आल्यावरतीच मला आला मामाचा फोन म्हणून मी मामाच्या घरी गेलो होतो. चल वरती जाऊन घेऊया. हा काय चालू करणार होतो बाहेर पण बोललो तुझी आधी परिस्थिती बघूया कशी आहे. अरे नवरदेवाचा रिव्ह्यू घ्यायला आलोय आपण. काय नाही होत ठीक आहे. वाटले मामाच्या ऑफिसमध्ये पार्टी आहे वरती वेट करतोय. हा बघा गाडी गेली काय चालवतो ना चालवतो. अरे जाताना कसं मला नाही माहिती. सरळ ना. मित्रांनो पार्टी फक्त 12:30पर्यंत होतो आणि आम्ही निघालेलो 10:30ला. त्याच्यामुळे तिकडे पोचलोच आम्ही काहीतरी 11:15ला. त्याच्यानंतरला मग बघा पुढे काय होतं. अंधेरी एअरपोर्टला पोचलेलो आहे आणि चाललो आहे. हॉटेल मोठं आहे वाटतं पार्टीचं. मग पार्टीचं हॉटेल मोठं आहे
काय केलेलं आहे क्लब वगैरे की काय नो फायनली पोचलेलो आहे. एरिया एकदम मस्त आहे. ती बघा बिल्डिंग आहे, तिकडे पार्टी आहे आणि समोरचं पण व्ह्यू बघा. पण सीन असा झाला भावांनो की मामाचं जे पार्टीचं सीन आहे तिकडे आफ्टर 21 एज जे लोक आहेत त्यांनाच अलाउड आहे त्या पबमध्ये किंवा पार्टीमध्ये. तर मला जायचं अलाउड नाही तिथे आणि येऊन माझा पोपट झाला भावांनो. काय करू आता, बसलो इथे बाहेर, ते दिलेत पैसे, मी जातो आता बाहेर कुठं तरी खायला. तसं जेवून आलो आहे, काहीतरी प्यायला जातो. एक मित्र आहे त्याला बोलवलं, तो येतो आहे, बघूया. माझ्यावरती हसायला येते मला, तर काय करणार, राहू दे त्याला. मामासाठी आलो, मामा करतो एन्जॉय, त्याची पार्टी आहे. चला बाय बाय. 2 वाजलेत आणि मी आलो आता. तुला सांगतो घरी पोचल्यावर थांबा. मित्रांनो रात्री तुम्हाला नंतर थोड्या वेळाने नावाला फोन केला आणि नंतर घेतला मला आतमध्ये, म्हणजे नाचले आणि त्याचा एक फ्रेंड होता, तो आला होता खाली. त्याने मला म्हटलं की बाबा तू रामदासचा वाचा म्हणून, तर तुम्हाला घेऊन गेल्यावरती त्याच्या ह्याच्यावरती. आणि नंतर मग म्हणजे एन्जॉय केलं, नाचतोय आणि मग आलो घरी काढताना वगैरे म्हणजे शूट नाही केलं, कारण माझा मोबाईल झाला होता स्विच ऑफ, त्याच्यामुळे इथं शूट करायला भेटलं नाही. तर ठीक आहे म्हणजे आजचा ब्लॉग एवढाच होता. आणि मला वाटलं माझं पोपट झालं, पण ठीक आहे झालं. मित्र आला आणि घेऊन गेला घरी. चला बाय बाय.